आणखी एका मोठी बातमी आहे। राहुल गांधींना आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि त्याच प्रकरणामध्ये जी याचिका दाखल झाली आहे त्यामध्ये आता राहुल गांधींनी न्यायालयामध्ये हजर राहावे असे आदेश देण्यात आले। सत्यकी सावरकर यांच्याकडून दाखल करण्यात आला होता खटला, मानहानीचा खटला त्यांनी दाखल केला होता आणि त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने राहुल गांधींना सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता राहुल गांधी इथे उपस्थित राहतात की काय कारण त्यांच्या वकिलांकडून दिलं जातं ते बघावं लागेल। तर सावरकर यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं होतं राहुल गांधींनी त्या विरोधामध्ये सत्यकी सावरकर यांनी खटला दाखल केला होता मानहानीचा आणि त्याच प्रकरणात आज सुनावणी होणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? आज सुनावणी आहे, राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत, काय अपडेट्स आहेत? राहुल गांधी आज हजर राहू शकतात की कशा पद्धतीने आजची सुनावणी होऊ शकते? खरं तर काँग्रेसचे जे खासदार आहेत राहुल गांधी यांनी लंडन येथे एका कार्यक्रमामध्ये हे सगळं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यानंतर जे आहे ते सावरकर यांच्या पणतू सत्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे आणि या खटल्याची आजची ही तिसरी सुनावणी आहे। आज या सुनावणीला राहुल गांधी हे हजर राहणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर न्यायालय या सगळ्या निर्णयावरती काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। काँग्रेसचे जे खासदार आहेत ते नेहमी जे आहेत या सगळ्या वक्तव्यावरती वादात असतात आणि थेट आता सावरकरांच्याच पणतू जे आहेत त्याने त्यांच्या विरोधात हा खटला दाखल केलेला आहे। न्यायालय काय निर्णय आज देईल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।